एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। सलग 3 सुट्ट्यांचा योग आल्याने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच शनिवार आणि रविवार चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे चालले होते। मात्र सुट्टी संपवून रविवारी सर्व प्रवाशांना परतीचा प्रवास सुरू झाल्याने आळेफाटा एसटी स्टँडवर अक्षरशः प्रचंड गर्दी उसळली होती। ओतूर, आळेफाटा, पुणे, कल्याण, नाशिक आदी मार्गांवर जाणाऱ्या एसटी गाड्यांमध्ये एकाही प्रवाशाला जागा मिळत नव्हती। बसमध्ये आधीच सर्व आसनं भरलेली असून उभे प्रवासी असल्याने कंडक्टर प्रवाशांना सांगत होते। परिणामी शेकडो प्रवासी ताटकळत उभे राहून एसटीची प्रतीक्षा करत होते। या गर्दीचा फायदा घेत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी गाड्यांनी अक्षरशः प्रवाशांची लूट केली। लक्झरी गाड्यांपासून खासगी चारचाकींपर्यंत प्रवासी बसवले जात होते। कल्याणचे तिकीट तब्बल 500 रुपये आकारलं जात असल्याचं स्पष्ट झालं। नाईलाजास्तव प्रवाशांना आपल्या जीवाची पर्वा न करता या गाड्यांमधून प्रवास करावा लागत होता। विशेष म्हणजे ही अवैध वाहतूक आळेफाटा बस स्थानकावरच सुरू होती। विशेष म्हणजे बस स्थानक आगारातच प्रवासी चढवले जात होते आणि अवैध प्रवास वाहतूक करणारी वाहनं बस स्थानकातच लावलेली होती। आश्चर्याची बाब म्हणजे याच बस स्थानकाला लागूनच आळेफाटा पोलीस स्टेशन असून देखील पोलिसांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। यामुळे प्रवाशांना फसवणूक व त्रास सहन करावा लागत होता। स्टँड परिसरात नो पार्किंग नियम धाब्यावर बसवण्यात आले होते। अवैध गाड्या रांगेत उभ्या राहून प्रवासी भरत होत्या। यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने एसटीच्या नियमित प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतं। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।